गोलंदाजी सज्ज होतो महेंद्र. स्ट्रायकरला फलंदाज आपण यावेळी बघतोय बाळा. महेंद्र तो बाळा. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय चेंडू. स्विपच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन जातोय. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. बघा षटकाराच्या बाहेर जो कोणी झेल पकडेल त्याला आयोजकांकडून आयोवा कॅशसाठी टी शर्ट आहे. पुढे महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज बाळा. बाळा षटकाराने आगाज करतोय. चेंडू पुन्हा पूल करतो चेंडूला. आता मात्र साठी सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल घेतोय स्वप्नील. बाळा बॅक टू पवेलियन. थँक्यू. पहिला गडी बाद होतोय आपण. थोडासा पहिला चेंडू ऑन साइडला शॉर्ट फेकला जाणे त्याला स्विपच्या माध्यमातून भिरकावून दिलं. तर पण दुसरा चेंडू मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तशाच प्रकारचा चेंडू ठरला आणि क्षेत्ररक्षण तैनात होता स्वप्नील. स्वप्नीलने मात्र झेल पकडलाय. नवीन फलंदाज येतो गिरीश. बाळा बाद होतोय. पहिला गडी बाद होतो चिकनकर संघाचा. धावसंख्या 6. आज आपण स्पर्धा पाहता गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोलिवाडीच्या माध्यमातून गावदेवी चषक 2017 स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फायनल मध्ये प्रवेश केला तर म्हणजे बुर्दुल संघाने. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल संघ प्रवीण म्हात्रे आणि आपण की जगदीश पाटीलच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली. जगदीशने गोलंदाजी आपण म्हणजे प्रवीण वाखडने जोगी गोलंदाजी केली. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज गिरीश. गिरीश भोईर एक अतिशय चांगला फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावरचा यष्टरक्षक पिंट्या आपण पाहतोय. महेंद्र तो गिरीश. अतिशय सुरेख चेंडू पण बॉटरमॅनचा वापर केलाय. अमोल जेल पर्यंत पोहोचत नाहीये. जोपर्यंत चेंडू मिड विकेटला फील्ड होतोय. 2 धावा मात्र पूर्ण होतं का. अविनाश येतोय चेंडूला फील्ड करतोय. स्टार्ट घेणं फार गरजेचं होतं. जास्त माहिती आशिष धोनेना विनंती करतो व्यासपीठावर यायचं जरा. आशिष धोने समालोचन कक्षामध्ये यायचंय. झेल होता पण अमोल आपण थोडेसे डीप होते. झेल पर्यंत पोहोचले नाहीत अमोल. कारण का स्टार्ट घेणं फार गरजेचं आहे तुम्हाला. जीवदान मिळतं इथं आपण तर गिरीशला 2 धावा सुद्धा मिळत आहेत. अविनाश लॉंगॉन वरून जातो जेव्हापर्यंत चेंडूला फीड करतोय. पुढे महेंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. चेंडू पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवे ते पिंट्या झेल घेतो का पाहायचंय. फलंदाज बाद होतोय. गिरीश बॅक टू पवेलियन. अप्रतिम गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. डीजे नवीन फलंदाज निकेश येतोय. 2 फलंदाज बाद करतो. भले षटकार गेलाय पहिल्या चेंडू होती आणि आपल्यात किती कुवत आणि धमक आहे आणि आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतो हे महेंद्र मात्र दाखवून देतो. आता मात्र इथं जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडू ती षटकार गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडू आपण बाळाला बाद करतोय. तिसरा चेंडू ती 2 धावा. चौथ्या चेंडू ती गिरीशला बाद करतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते महेंद्र मातेच्या माध्यमातून. महेंद्र गोलंदाजी मार्क. स्ट्रायकरला फलंदाज गोल यावेळी. पुन्हा एकदा टॉपेल चेंडू हवे ते पिंट्या चूक करणार नाहीये. या षटकात अप्रतिम गोलंदाजी. महेंद्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 गडी बाद करतोय. डीजे पुजारी नाही देऊलाला. हाका मारी बबन बंधवाला न बंधवा ही माझे आरतीला. हाका मारी बबन बंधवाला न बंधवा ही माझे आरतीला. अप्रतिम गोलंदाजी. अनुभव काय आहे हे दाखवून देतो महेंद्र मात्र. भले माझा चेंडू पहिल्या चेंडू षटकार गेलाय पण नंतर मात्र पिंट्याने जरी आपण बघितलं महेंद्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आता यावेळी आपण बघितलं तर फलंदाज येतोय अमित येतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडू षटकार गेल्यानंतर इरादे स्पष्ट केले होते पण त्यानंतर ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. कारण आपण बघितले 30 सर्कल मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला पण क्षेत्ररक्षण तैनात आहे अमोल. तशाच प्रकारे गोलंदाजी करतोय महेंद्र. तो अमित
सुरेख चेंडू बॉटमॅनचा वापर केला, चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतो, चेंडू तो लॉंगनला आपण बघितलं तर अविनाश तो चेंडूला उचलतोय, अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी येते, एकच धाव मिळते, षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाडेकर संघाची 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या. डीजे थँक्यू. धावसंख्या 9 आहे, माफ करा, कारण का असं वाटलं की 7 धावा आल्यात, 9 धावा आहेत, 3 षटक आपण पाहिले ते 3 गडी बाद झालेत आणि पहिलं षटक संपलेलं आहे. डीजे बोलतोय भगवान निघाला नखवायचे पालखीला, बोलतोय भगवान निघाला नखवायचे थँक्यू. पालखीला. नक्कीच डोलतोय भगवा नखवा निघवाला इच्छा जत्रेला जबरदस्त गीत. गोलंदाजी सज्ज होतोय आता, मात्र एक अष्टपैलू खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये अतिशय चांगला फलंदाज अमोल म्हात्रे. चंदूशेर स्मृतीमध्ये चषक मध्ये आपण बाईक सुद्धा मिळाली होती या खेळाडूला अष्टपैलू कामगिरीवर. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विकेटची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती आणि अप्रतिम फलंदाजी सुद्धा केली होती मिडल ऑर्डर मध्ये. गोलंदाजी सज्ज होतोय अमोल म्हात्रे. स्ट्राईक केला फलंदाज अमित. यष्टीरक्षक पिंट्या मात्र क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षणामध्ये 30 सर्कलमध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण अनिकेतला पाहता आपण, लॉंग ऑनला आपण अविनाशला पाहता, ऑफ साईडला डीप पॉइंटला डीप कव्हरला क्षेत्रक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षण संजय. सुरेश चेंडू बॉटमॅनचा वापर ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू जोपर्यंत 30 सर्कलमध्ये फीड होते, एक धाव पूर्ण करतो पाहिजे, दुसरी धाव पूर्ण होते का, 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. थोडंसं आपण उशीर करतो क्षेत्ररक्षक. बाबू मात्र क्षेत्ररक्षण चांगलं दाखवत नाहीये, 2 धावा इथे मात्र मिळतात. पुणे अमोल गोलंदाजी मार्कवर महेंद्र म्हात्रे आता बॅकफूट पॉइंटला येतोय, कारण की त्याला माहिती की हा सामना किती महत्वाचा आहे. अमोल सुरेख चेंडू पुणे दाखलायचा वापर करतो, चेंडूला मोडतो, चेंडू तो मिड विकेट रिजन मध्ये अनिकेत येतोय, थोडीशी मी स्पीड होते इथे मात्र 2 धावा पूर्ण करतोय. गोलंदाजी खूप चांगली पण क्षेत्ररक्षक साथ लाभत नाहीये गोलंदाजाला. अमोल मात्र चांगली गोलंदाजी करतोय इथे मात्र 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती जितवली आपण म्हणजे तर वाडेकर संघाची. चिकनगर संघाची धावसंख्या 13. चिकनगर आणि वाडेकर हे सेम नावात आपल्याला बघायला मिळतात. अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अमोल. अमित पुणे ऑन साईडला घेऊन करतो चेंडूला, चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये. पंच मला इशारा करतात की 2 धावा आहेत या. 2 धावसंख्या वाढते चिकनगर संघाची. अमित मात्र चांगली फलंदाजी करतोय, धावसंख्या होती धावफल करते 15. पहिल्या षटकात 3 फलंदाज बाद झाले होते. पुणे गोलंदाजी मार्कवर हा चेंडू पुणे लॉप केला, चेंडूला मिड विकेटला अनिकेत पर्यंत पायचा झेल पर्यंत पोहोचतोय का, अप्रतिम झेल. फलंदाज अमित बॅक टू पवेलियन. थँक्यू. अप्रतिम झेल घेतलाय अनिकेत म्हात्रेनी, कारण का थोडीशी मिस स्पीड झाली पण त्यानंतर मात्र सुधारणा करतोय अनिकेत. अप्रतिम झेल जबरदस्त आज परफॉर्मन्स करतोय जिथे 11 नांदेड संघ. जो पहिल्या षटकात दबाव होता तो दबाव मात्र इथे निर्माण करतो. अजून एक आपण पहिले निर्माण ठेवलाय पण इथं अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज यावेळी आपण बघतोय निकेश. अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकर निकेश. अतिशय सुरेख चेंडू, चेंडूला फक्त दिशा मे स्पीड 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात पाहिजे जोपर्यंत चेंडू फीड होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये बाबू कडून. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय 17 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. नंतर आपण पाहिलं तर अजून एक महत्वाचा सामना आज आपल्याला बघायला मिळणार जीजी स्पोर्ट वाकल आणि विपक्ष मोठा गाव. कारण चेतन म्हात्रेचा संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. इन ऍक्शन मध्ये चेतन सुद्धा खेळताना दिसणार आहे. हा चेंडू पुन्हा लॉप करतो चेंडूला, चेंडू जोपर्यंत चेंडू फीड होतो लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण होतं अविनाशचं. एकच धाव मिळते मात्र 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फल करते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 18. डीजे
थँक्यू. आपण बघतो याच दरम्यान श्री मामा बेडेकर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानामध्ये. तसेच एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनंत स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक विरोध शेड बोईर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा, 4 गडी बाद 18. कारण का पहिल्या षटकात महेंद्र यांनी आपण म्हणजे 3 गडी बाद केले, अमोलने 1 गडी बाद केलेला आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला परफॉर्मन्स करतोय जितो 11 संघ. आडीपैकी जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाज आमंत्रित केले चिकनगर संघाला. प्रमुख फलंदाज दिनेश धोनी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. दिनेश धोनी साहेब व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आमच्या अजंक्यतर्फे हार्दिक स्वागत. आणि संघाचे कोणी पाठीराखे आणि वरिष्ठ खेळाडू किंवा ज्येष्ठ नागरिक कोणी असतील त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आता 3रं षटक कोण घेऊन येतं यावेळी? सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. यष्टिरक्षक पिंट्या पुण्याच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतो. स्ट्रायकेला फलंदाज आपण यावेळी बघतोय निकेश गोलंदाजी मार्कवर. सचिन वैयक्तिक पहिलं व संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. अमोलने आपण या षटकात धावा देत अमोलच्या 9 धावा दिले, गडी बाद केल्या, मिसफील्ड झाली त्यामुळे 9 धावा गेलेल्या आहेत. महेंद्र यांनी पहिलं षटक खूप वाजवी फेकलेलं आहे. 9 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा पाहतोय. 3रं षटक प्रगतीपथावर पुणे गोलंदाजी मार्कवर. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण निकेश. 3रं कधी पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, फलंदाज मात्र इथं बाद होतोय. निकेश बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू. प्रशांत येतोय बघा. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. आयवा कॅच जो कोणी घेईल त्याला आयोजकांकडून एक टी-शर्ट सुद्धा दिली जाणार आहे. सचिनने पहिल्या चेंडू तिथे मात्र फलंदाज बाद केला. अप्रतिम चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू आणि फलंदाज मात्र इथे निकेश बॅक टू पवेलियन. यावेळी नवीन फलंदाज आपण बघतोय 7व्या क्रमांकावर प्रशांत. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. बघा तुम्हाला एकाच अटेम्प्ट मध्ये झेल पकडायचा आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. सायकेलला फलंदाज प्रशांत पाहतो आपण. संख्या 18. 3रं षटक प्रगती पथावर आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. सायकेलला फलंदाज प्रशांत. सुरेख चेंडू, कलाईचा वापर करतो चेंडूला. चेंडू जो तोपर्यंत त्या सर्कल मध्ये फीड होतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये 1 धाव मिळते. मात्र 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. निलेश पुणे बॉटमचा वापर केलाय. चेंडूला खेळून करतो. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर. अप्रतिम क्षेत्ररक्षण अविनाश दाखवतोय. अविनाश एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. आपण जरी बघितलं जितो 11 संघाचे आपण 9 खेळाडू क्षेत्ररक्षण करत आहेत, पण तरी पण मात्र अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय त्या महेंद्र मात्र आणि त्यांच्या तमाम सहकार्याने मात्र जबरदस्त खेळ दाखवलाय.
सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क करतो स्ट्राईकला पहिला सचिन प्रशांत अतिशय सुरेख चेंडू कट केला होता चेंडू यावेळी आपण पहिले यष्टिरक्षक झेल पकडत नाहीये जोपर्यंत चेंडू फीड होतो इथे मात्र एकच धाव मिळते अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते सचिनच्या माध्यमातून स्ट्राईक केंद्राला फलंदाज आपण बघतो यावेळी निलेश आणि प्रशांती जोडी तिसरं षटक प्रगतीपथावर धाव फलकावरती धाव आहेत त्या आपण मिळते चिकनगर संघाच्या 21-5 गडी बाद 21 अप्रतिम गोलंदाजी दाखवली पहिल्या षटकामध्ये महेंद्र मात्राने 9 धाव देऊन 3 फलंदाजांना बाद केले सलामीच्या 3 फलंदाजांना आपण बघतोय सचिन तो निलेश चेंडू लॉक करतो चेंडू हवे ते पाहिजे जेल होतोय का महेंद्र मात्र जेल पर्यंत पोहोचतोय चूक करत नाहीये माझा जेल आहे मी घेणार आहे कॉल देतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय मिड ऑन रिझन मध्ये जेल घेतोय महेंद्र निलेश बॅक टू पॅव्हिलियन थँक्यू धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 6 गडी बाद धावसंख्या धाव फलकावरती यावेळी आपण बघतोय 21 धावा पूर्णपणे बॅकफूट अडचणीत गेलाय तो म्हणजे आपण चिकनगर संघ आता स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय प्रशांत नो स्ट्राईकला आपण यावेळी पाहतोय नो स्ट्राईकला प्रवीण सचिन अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद करतोय इथं मात्र एक चेंडू अजूनही बाकी अप्रतिम गोलंदाजी रिंग टॉली देखील तयार ठेवायची आमची सचिन तो प्रशांत राईट आर्म वर तिकडे मारा करतोय चेंडू अतिशय सुरेख चेंडू पॅडवर चेंडू जोपर्यंत फीड होतोय एक्स्ट्रा जातोय चेंडूला फीड करतोय एकच धाव इथं मात्र मिळतोय बॅकिंग लगेच येते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपात षटक संपते 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आणि फक्त 22 डीजे कमलाई गो गावतारा साईचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा थँक्यू 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहतो चिकनगर संघाची 22 6 गडी बाद 22 अप्रतिम परफॉर्मन्स बघितला आपण गोलंदाजी माध्यमातून महेंद्रांनी आपण 3 गडी बाद केले पहिल्या षटकात अमोलने 1 गडी बाद केला आता मात्र संजय जो आपण बोलतो 2 गडी बाद करतोय गोलंदाजी सज्ज येतोय यष्टिरक्षक गोलंदाज आपण पिंट्या संघनायक मात्र आता महेंद्र मात्र आपण बघतोय की यष्टिरक्षक भूमिकेत आपण त्यांना पाहतोय सर्कलमध्ये आपण 4 शतक्षण पाहू शकता तर 2 आपण 9 खेळाडूंनी आज संघ खेळतो त्यामुळे आपण 3 शतक्षण सर्कलच्या बाहेर पाहतो आपण यावेळी सायकल फंद प्रशांत 9 स्ट्राईकला प्रवीण पिंट्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं 4थं षटक घेऊन येतोय आमच्या समर्जन कक्षा कडून सुरेख चेंडू तेवढा चांगला ड्राईव्ह फटका मी स्पीड होते चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट थँक्यू कार्तिक आपण बघितलं तर खूप मी स्पीड करतोय कदाचित प्रथम सामनाच खेळत असावा त्यामुळे दबाव निर्माण झालाय कार्तिकवर पूर्णपणे आणि कार्तिक जिथे जातो तिथून मात्र चेंडू त्याच्या बाजूने जातोय तर मात्र आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अनिकेतला पाहतोय पिंट्या
मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय प्रशांत. धावसंख्या 26. चेंडू पुढे ससवलाय. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला. अमोल मात्र येतोय एकाच ॲक्शन चेंडूला अप्रतिम पैकी 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 27. 6 गडी बाद 27. स्ट्रायकेला फलंदाज प्रवीण. पिंट्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला फलंदाज प्रवीण. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवे त्यावेळेला महेंद्र मात्र चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज येतोय आपण तर नरेन. 7 बाद 27 अशी धाव संख्या. स्ट्रायकेला फलंदाज प्रशांत. पिंट्या राऊंड द मारा करतो. स्ट्रायकेला फलंदाज प्रशांत. अतिशय सुरेख चेंडू. फुल इंडलूचा चेंडू खोदून काढतो चेंडूला. आता मात्र कार्तिक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. वरून आपण मिड ऑफला जातोय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतो 28. स्पर्धेत आपण सर्वात कमी धाव म्हणजे 26 धावा 23 धाव सुद्धा बघितल्यात. पिंट्या गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज नरेन. पिंट्यातून नरेन. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. निर्धाव चेंडूची संवाद. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते जितू 11 नंदिवली संघाच्या माध्यमातून. अजून एक चेंडू बाकी या षटकातील. अप्रतिम गोलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून. आतापर्यंत पिंट्याने आपण 5 चेंडू फेकले. धावा दिल्या त्या आपल्या संघासाठी. आपण तर 6 धावा मोजल्या आहेत आतापर्यंत. एक चौकार आपण मिसफील्ड म्हणून घ्यायला. अतिशय चांगली गोलंदाजी. पिंट्या गोलंदाजी मार्कवर राहून तिकडे मार्क होतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. गुडलॅस पटवून चेंडूला आतमध्ये आणला. अप्रतिम गोलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चिकनगर संघाची धावसंख्या 28. डीजे थँक्यू. फलंदाज मात्र इथं पंच आपण तर बाद देत आहेत कारण का एज लागली असावी. कारण नंतर मात्र संघनायक आम्हाला बघितलं तर पंचांनी खूण केली आहे की बाद आहे फलंदाज. अजून एक फलंदाज बाद होतोय तर मात्र धावसंख्या आपण बघतोय 8 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती 28. नवीन फलंदाज येतोय अरुण. अप्रतिम गोलंदाजी जितो 11 नंदिवली संघाच्या माध्यमातून. 9 खेळाडूंमध्ये संघ खेळतो पण जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. लढवय वृत्ती काय असते हे दाखवून दिलं या संघाने. ओव्हरऑल परफॉर्मन्स पहिला संघ जबरदस्त गोलंदाजी केली. आपण पहिली तर महेंद्र मात्रे संघनायकाने खूप चांगलं काम केलं. त्यानंतर पहिले अमोलनी. त्यानंतर पहिले संजय आपण पहिले सचिनने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर पिंट्याने येऊन विकेट टेकिंग गोलंदाजी केली. स्ट्रायकेला फलंदाज आपण प्रशांत. 9 स्ट्रायकेला आपण यावेळी फलंदाज पाहतोय अरुण. 8 गडी बाद 28. पूर्णपणे नाजूक स्थिती निर्माण झाल्यामुळे चिकनगर संघाची. सचिन अंतिम षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक घेऊन येतोय. सचिन तो प्रशांत. फुटावा चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू यावेळेला हवे ते बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. 1 बाउंड चेंडू सीमा पार. मिस फूड मिळेल आपण चौकार जातोय. थँक्यू. धावसंख्या 32. फुलटॉस चेंडू होता. आपण पहिले अविनाश झेल पकडण्यासाठी गेले पण झेल पर्यंत पोहोचले नाही आणि चेंडू बघितलं तर अविनाशला चकून जातोय. चौकाराने धावसंख्या 32. सचिन प्रशांत. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. लो फुलटॉस चेंडू घेऊन चेंडू लॉंग ऑनला. अमोल येतोय चेंडूला उचलतोय. मिस स्पीड होते. 2 धावा इथे पूर्ण होतं कापायचं आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 34 धावा. इथे नंदिवली संघ आपण बघतोय नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
तर यानंतर अजून एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. जी स्पोर्ट्स वाकलर विपक्ष मोठागाव म्हणजे चॅम्पियन. आपण पहिले एक साईडला पाहिलं 18 चॅम्पियनशिप पटकावणार जी स्पोर्ट्स. तर आपण पहिले आदरांजली चषकाचा चॅम्पियन संघ. अतिशय सुरेख चेंडू पुढे ससाल पण पुढे आले होते चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी आपण सचिनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार गेलं तर आपण त्यानंतर दुसऱ्या चेंडू 2 6 धावा गेले तर 2 चेंडूमध्ये. पण तिसरा चेंडू अप्रतिम फेकतोय. निर्धाव चेंडू फेकतोय. त्याबद्दल प्रशांतला शांत ठेवण्याचं काम करतोय. जर विनोद भोईर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले क्रिकेटर. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. यावेळी फलंदाज मात्र इथं धाव बाजू. प्रशांत बॅक टू पावेल. 9वा फलंदाज बाद होतोय. अंतिम जोडी मंगेश येतोय आता मात्र. यानंतर अजून एक मोठा सामना बघायला मिळणार आहे. जी स्पोर्ट्स वाकलर विपक्ष मोठा गाव. एक बाजूला आपण पाहिलं तर चेतन म्हात्रे आपण असणार आहे. मोतीराम अविनाश सगळे खेळाडू आपण असणार आहे. जीत भोईर सगळे खेळाडू असणार आहे. ऋषी भोईर. तर दुसऱ्या बाजूला आपण मोठा गाव संघाचे निलेश जलपेश. चेंडू ऑन साईडला आपण फुल टॉस चेंडू ऑन साईडला घेऊन करतो. चोपर्यंत चेंडू फीड होते या सर्कलमध्ये. शॉर्ट बॅकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते 35. अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय सचिन. स्ट्राईक एनला फलंदाज देतो आपण मंगेश. शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी मैदानात आहे. धावसंख्या 35. सचिन तो मंगेश. हा चेंडू खूप दूरने शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. मी स्पीड होते तर मात्र 1 धाव पूर्ण करतोय. पाच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का तर मात्र फलंदाज बाद होतो. अलाउड होतो इथं मात्र चिकनगर संघ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फल करते. आपण 36-37 धावांचं मापक लक्ष जीत 11 संघासमोर. पाहिजे जीत 11 संघ कशा प्रकारे हे आव्हान पार करतो की चिकनगर संघ त्याला रोखतोय. डीजे थँक्यू. मोठागाव संघाचे संघनायक जर कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपले टी शर्ट घेऊन कलेक्ट करायचे. टी शर्ट घ्यायचे. विरनाथ आपले टी शर्ट घेऊन जायचंय. किरण पाटील पण आले आहेत. स्पोर्ट्स संघाने आपले देखील टी शर्ट प्रदान करायचे आहेत. जबरदस्त सामना बघायला मिळणार प्रेक्षकांना. आज मात्र प्रेक्षकांची गर्दी आपण भरपूर प्रमाणात. सुपर संडे रविवार सुट्टीचा दिवस. आज मेगा फायनलचा सामना सुद्धा आपण बघायला मिळणार आहे. अजून एक आपल्याला सामना सुद्धा बघायला मिळेल. प्रेक्षणीय सामना सुद्धा एक बघायला मिळणार आहे. थँक्यू. सलामीची जोडी पाहिजे आता कोण येते. चितोलीन संघाचे आपण म्हणजे 9 खेळाडूंनी हा संघ खेळला पण अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला राहुल. चला महेंद्र मात्र चेंडू चेक करायचा आहे. चला जरा खेळाडूंना डगआउट मध्ये पाणी द्यायचं आहे. आमच्या आयोजकांना विनंती करतो आपण खेळाडूंना पाणी द्यायचं आहे.
हॅलो चिक थँक्यू बालू पाटील. तशाला मोठेगाव संघाचा संघ नायक आणि दुसऱ्या बाजूला असणारे वाकला संघाचा संघ नायक, दोन्ही संघाचा संघ नायक आणि विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. आपण मोठेगाव विपक्ष वाकलन असा सामना असणार. तर दोन्ही संघाच्या संघ नायकाने लगेच लवकर संपर्क साधा आमच्या व्यास्तराशी. प्लीज फास्ट. तसं नांदिवली संघ आपल्या आघाडीचे बंदाज महेंद्र आपण पाठवायचं आपल्या आघाडीचे बंदाज लवकर, कारण का आजच्या दिवसामध्ये आपले वेग कमी असं कारण की प्रेक्षकांनी सामना सुद्धा असणार आहे. की शिवसेना बघितलं तर शिवसेना मलंगड विभागातील काही अधिकारी असतील, काही नगरसेवक असतील, काही पदाधिकारी विभाग प्रमुख असतील, तर दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील काही शिवसैनिक असतील. शिवसेना सामना असेल पण मलंगड विभागातील शिवसैनिक आणि एका बाजूला डोंबिवली विभागातील शिवसैनिक, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम चांगल्या प्रकारचा क्रिकेट, कारण का नवीन गवलीला तुम्ही बघू शकाल इनेक्शन मध्ये महेश शेठ गायकवाड तुम्ही बघू इनेक्शन मध्ये चांगले आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील. बघितले गेले तर हॅलो शिक हॅलो 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 तर अजून एक षटकार, पहिला षटकार येतोय महेंद्र आपल्या बॅटमधून. मात्र पहिला षटकार दाखवलाय स्वतः संघ नाही काही फक्त तिथे जायची गरज आहे, कारण वरती परत संघ आलावर झाला होता. चला यापुढे सामना असणार आहे जीजी स्पोर्ट वाकलन विपक्ष मोठा गाव. दोन्ही संघ नायकांनी लगेच यायचे. वाकलन संघ नायकांनी एका बाजूला मोठा गाव संघ चेंडू ऑफ ड्रायच्या मध्ये घेऊन काढलाय. क्लास टायमिंग चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत अजून 2 धावा येतात. चला मोठा गाव संघ आपण लवकर या. मोठा गाव विपक्ष वाकलनाचा सामना असणार आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना. विक्रम पहिले षटक, चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र अजिबात येणार नाहीये. सिमरॉनला चेंडूची फील्ड होते तोपर्यंत धाव येणार नाहीये. धावसंख्या दाबालकावती आतापर्यंत येत आहेत 12 धावा दाबालकावती. फक्त 37 धावेची गरज आहे. अतिशय आपण बघतो चांगला दिवस आजचा सुपर संडे, कारण काही प्रेक्षकांनी आपला सामना पाहायला भेटेल. दुपारी 3 वाजता चांगला आपल्याला सामना पाहायला भेटेल. हा चेंडू बघितले गेले तर बॅकफुटला गेले होते. दरम्यान जबरदस्त क्लास टाइप वन्स अगेन चौकार. थँक्यू.
तर धावसंख्या दाबालकावरती षटक क्रमांक या दरम्यान पहिलं संपलं गेलं. तब्बल धावसंख्या दाबालकावरती 16 धावा दाबालकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अतिशय चांगल्या प्रकारची आपण फलंदाजी बघितली. महेंद्र सुद्धा संघनायक आहेत. चांगल्या प्रकारची सुरुवात करण्यामध्ये 9 संघ 9च खेळाडू बघता भाऊ पाटील घेऊन उतरला होता जीतू 11 नांदिवली संघ आणि सातत्याने चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट बघितला या दरम्यान जीतू नांदिवली संघाच्या माध्यमातून. कारण पूर्ण संघाला परास्त केलं. चला मोठेगाव संघाचा संघनायक आणि वाकलन संघाचा संघनायक याचे शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. संघना चेंडू वटावून वापर केला. चेंडू ऑन साईडला घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धावेत 2 आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस मैदानावरती महेंद्र आणि सचिन 2 आघाडीचे फलंदाज. स्कोर मोजून 17 विदाउट लॉस 17 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते दरम्यान सर्कल पाबंदीचं दुसरं पण सामना बघतो पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. स्ट्रायकरला महेंद्र मात्रे आणि सचिन मात्रे कीच मोठ्या संघात संघनायक येतात. निलेश मात्रे येतात तर एका बाजूला असणार आहेत वाकलन संघात संघनायक. लगेच वाकलन संघात संघनायकाने विनोद भोईर चेंडू ऑन साईडला घेऊन करतो. विकेट खराब क्षेत्ररक्षण होतोय. चुका करतोय मैदान सातत्याने बघितलं गेलं. या दरम्यान चिकनगर संघ नशिबाचा चौकार. सुद्धा येतात. मोठ्या गावचे एक चांगले खेळाडू आहेत. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट नेतरदी फटका 1 सेकंड बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. तीन चेंडू 3 चौकार आतापर्यंत जबरदस्त आपण क्रिकेट बघतो महेंद्र मात्रच्या माध्यमातून. चेंडू ऑन साईडला ब्रेक दिलाय. क्षेत्ररक्षक जज करेल तोपर्यंत सीमारेषा लगत जेल डिपला गेलाय आणि फलंदाज बाद महेंद्र मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज होती पिंट्या मात्रे. चेंडू सर बॅटने घेऊन काढला. कॅप्शॉट सिलेक्शन जबरदस्त क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आपण बघितला. स्टेट ऑफ राईट चांगल्या फलंदाजी या दरम्यान चौकार. बेडेकर आमच्या आगासांचे शुभागमन झाले आमच्या व्यासपीठावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वागत आहे तुमचं व्यासपीठाच्या माध्यमातून. चेंडू चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण क्रमांक या दरम्यान संपला. शिकवून करतील मात्र यावेळेस पंचावा सांगतात काय चेंडू खराब आहे. स्क्वेअर चेंडू प्रसंगी अजून एक नेल. 30 धावा दाबालकावरती फक्त 7 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज त्या दरम्यान सचिन. नॉन स्ट्राईकला पिंट्या मात्रे. स्ट्रायकरला सचिन मात्रे. चेंडू ऑफ ड्राईव्ह मध्ये घेऊन काढलाय. जबरदस्त टायमिंग फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. नाणेफेकी होतीये व्यासपीठावरती. नाणेफेकी होईल तर एका बाजूला असतील किरण मात्रे तर दुसऱ्या बाजूला असतील निलेश मात्रे. 2 चांगले खेळाडू असतील तर नाणेफेकीचा कौल मात्र समोर याचा पण निलेश किरण. दिनेश डोणे आमच्या मान्यवर यांनी विनंती करेन मी की आपण शुभाष नाणेफेकीचा कौल करायचंय. तर नरेन गोलंदाज एके धावेची गरज आहे फक्त. चेंडू पिंट्याने सामना संपवला आहे.
जबरदस्त खेळाडू पिंट्या पिंट्या महात्रे दरम्यान षटकाने सामना संपवलाय. सामना जिंकल्या मैदानावरती जीतू 11 नांदिवली संघाने. सगो आय माझे अंगोली करे कबीरा सगो आय माझे अंगोली करे कबीरा. थँक्यू डीजे. तसेच वंश राजेश म्हात्रे यांच्याकडनं संघासाठी 2,000 पारितोषिक आलाय. नांदिवली संघासाठी मात्र कॅश प्राइज झालाय. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नो डाऊट महेंद्र म्हात्रे. महेंद्र म्हात्रेच्या व्यासपीठावरती जबरदस्त आपण क्रिकेट बघितलं. महेंद्रच्या माझ्या नाणेफेकीचा कौल मात्र त्यामुळे होतोय. दुसरा घ्यायचंय. नक्कीच पल्लवी गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडनं महेंद्रसाठी आले कॅश प्राइज 2,000 कॅश प्राइज आलाय. तर महेंद्र आपण आपल्या पारितोषिक कनेक्ट करायचं आमच्याकडनं. नाणेफेकीचा कौल वाकलन संघाने जिंकलाय. तर प्रथम क्षेत्ररक्षण करेल तसं वाकलन संघ अजिबात विलंब नको. जलपेशभर सुद्धा येत आहेत. आमचे मान्यवर रोहिदास डोणे यांच्याकडे सर्व टी शर्ट लाभले होते. ते आमचे मान्यवर आहेत नांदिवलीचे. रोहिदास शेठ डोणे उपसरपंच माजी उपसरपंच आहेत. यांच्याकडे टी शर्ट सुद्धा लाभले होते प्रल्हाद शेठ आपल्याला. ते आमचे रोहिदास शेठ डोणे संघासाठी 2,000 पारितोषिक आलाय. आणि पल्लवी म्हात्रे यांच्याकडनं गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडनं आले 2,000 मात्र महेंद्रसाठी पारितोषिक आलाय. 2,000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. ते पण कनेक्ट करायचे. आमचे माजी उपसरपंच रोहिदास शेठ डोणे जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्याकडनं भरपूर आम्हाला सहकार लाभले होते. सर्व टी शर्ट लाभले होते. ते आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्याकडनं आम्हाला भरपूर सहकार लाभले होते. आमचे मान्यवर यांचे शुभ हस्ते सन्मान केलं होतं महेंद्रला. महेंद्र संघाने बेस्ट ऑफ लक महेंद्र तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप